पुढे आणखीन एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजपनं घोषणाबाजी केलेली आहे। तर काँग्रेस रघुपती राघव राजाराम गाणं म्हणत या आंदोलनाला, या घोषणाबाजीला उत्तर दिलेलं आहे। तर संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। भाजपनं काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर घोषणाबाजी केलेली आहे आणि या घोषणाबाजीला उत्तर म्हणून काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम गाणं म्हणत उत्तर दिलेलं आहे। सध्या राज्यभरात काँग्रेसकडनं आंदोलनं केली जात आहेत आणि तिकडे संभाजीनगरमध्ये मात्र काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, सध्या राज्यभरामध्ये जो जंतर मंतरवरील आंदोलनाचा मुद्दा गाजतोय त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे, काँग्रेस आंदोलन करत आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करताना दिसतंय आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। दिल्लीमध्ये राहुल गांधींनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न चिरडण्यात आला असं काँग्रेसचं भाजपचं म्हणणं आहे आणि त्यामुळं कुठंतरी या सर्व गोष्टीचं राजकारण सुरू आहे असं भाजपचं म्हणणं आहे। आणि त्याच विरोधात आता संभाजीनगरच्या शहागंज या भागामधील काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत, त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर दुसरीकडे या भाजपच्या कार्यकर्त्यांचं स्वागत काँग्रेस कार्यकर्ते रघुपती राघव राजाराम या भजनानं करत आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपले सामने आल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा लावलेला आहे, कुठलीही घटना होऊ नये यासाठी पोलीस दक्षता घेत आहे। मात्र काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये या दोघांमधलं अंतर अवघं 100 मीटरपेक्षाही कमी आहे। बॅरिकेडच्या माध्यमातून पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर रोखून धरलेलं आहे। मात्र भाजपची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि या घोषणाबाजीला उत्तर काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा देत असल्याचं चित्र संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळं निश्चितपणे काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। पोलीस पूर्णतः दक्षता घेत आहेत, मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसतंय। जी विशाल, या ठिकाणी काही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का? कारण तुम्ही ज्याप्रमाणे सांगता की काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये फार कमी अंतर आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो। भाजपचे कार्यकर्ते सगळे घोषणाबाजी करतात, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते हातामध्ये काँग्रेसचा झेंडा घेऊन उभे आहेत आणि भाजपची जी घोषणाबाजी सुरू आहे त्याला उत्तर देण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे। रघुपती राघव राजाराम या गाण्याने उत्तर देत आहे, सोबतच भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसतंय। दोन्ही पक्षाच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून सुरू आहे, मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते चांगले जोमात आहे आणि जोरदार घोषणाबाजी असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसतंय। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे।